नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. स्वप्न हे कष्टातूनच पूर्ण होतात, चिंतेतून नव्हे. विद्यार्थी मित्रांनो, मी बोलत आहे डी.एड. बी.एडच्या प्रत्येक बेरोजगार व कमी पगारावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल आणि या पुढील वर्षामध्ये आपल्याला या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यातले 90% लोक जे की साधारणपणे एक्झाम आल्यानंतरच अर्ज करतात, अर्ज केल्यानंतर अभ्यास करतात 15 दिवस आणि विचार करतात की बाबा आपण या सरकारी नोकरीमध्ये 100% पास होऊ आणि वय वर्ष आपलं निघून जातं. हातातले सरकारी वर्ष म्हणजे सरकारी नोकरीचे वर्ष हातातून निघून जातात आणि त्यांची संधी मुकत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे असा लॉट पडू नये. 2010 ला सीईटी परीक्षा दिलेली, 2017 ला TIIT एक्झाम दिलेली, 2022 ला TIIT एक्झाम दिलेली, तेच परत 2025 ला सुद्धा TIIT एक्झाम दिलेली. म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी त्यांनी 4 चाचण्या देऊन सुद्धा त्यांच्या मनामध्ये अजून संभ्रम आहे की आम्ही या भरतीत लागू की न लागू. यांचं कारण एकच आहे, त्यांच्या अभ्यासात नसलेला सातत्यपणा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला आज प्लॅन करायचे उद्याचं भविष्य घडवण्यासाठी. लक्षात घ्या, विशेष करून याच्यामध्ये 85% महिला वर्ग डी.एड. बी.एड. धारक आहे. त्यांना घरी बसून सुद्धा अभ्यास करता येणार आहे आणि त्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट म्हणजे अतिशय महत्वाची आणि सिरियसली घ्या, कारण अनेक लोकांचे कॉल येतात आमच्याकडे की आमचं वय एवढं 44 वर्ष वय आहे सर, मी एका संस्थेवर काम करतो, त्यांना आमिष दाखवलेलं आहे, माझ्याकडून काही डोनेशन घेतलेलं आहे आणि मला आता ते पवित्र पोर्टलला लावणार आहे. TIIT आम्हाला पास करायला सांगितले आहे, TIIT एक्झाम पास करायला सांगितले आहे. सगळा फ्रॉडपणा आहे, लक्षात ठेवा. तुमची फक्त पवित्र पोर्टलच तुम्हाला शिक्षक बनवू शकते, हे डोक्यात ठेवा. पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच तुम्ही शिक्षक होऊ शकणार आहात. तुमचं वय निघून गेल्यानंतर तिथे काही करून तुम्हाला नोकरी प्राप्त करता येणार नाही. पवित्र पोर्टल असं सांगतं, ओपनचा विद्यार्थी 38 वर्षापर्यंत त्याचं वय असावं आणि कास्टचा विद्यार्थी, कास्ट कोणतीही असू द्या, कोणतीही कास्ट असू द्या, 43 वर्षापर्यंत त्याला शिक्षक होता येतं. अदरवाईज तुम्हाला या वयानंतर शिक्षक होता येत नाही. गव्हर्नमेंटचा ब्रँड लागत नाही, तुमच्या नावापुढे DR लागत नाही. आता त्या पलीकडे जाऊन शिक्षक होण्यासाठी किंवा बेरोजगारी हटवण्यासाठी कोणत्या परीक्षा पास कराव्या लागतील याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. कॉम्पिटिशनचं जग आहे, स्पर्धा आहे. अनलिमिटेड केल्यानंतर लिमिटेड मिळणार आहे. त्यामुळे आतापासून पुढल्या परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करा. आतापर्यंत अपयश आलं तर हरकत नाही, पण पुढे सुद्धा आपण अपयशी ठरले नाही पाहिजे, या दृष्टीने आपले पावलं पुढे गेले पाहिजे. दिवसभरातला 3 तास तरी वेळ स्वतःसाठी काढा. तुम्हाला 30 वर्ष ती नोकरी जगवणार आहे. तुम्हाला पेन्शन लागू, सगळ्या गोष्टी लागू, त्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टीचा अवलंब म्हणजे सर्व सुविधा, तुम्हाला हॉस्पिटल सुविधा, तुमच्या मुलाचे एज्युकेशन अलाउन्स, तुमचं होम लोन, त्यानंतर जे काही होम लोन, गाडीचं लोन, सगळे लोन तुमचे इथे भेटणार आहेत. मित्रांनो, अभ्यासाला लागा, कारण पुढील 5 वर्ष मी सांगतो, पुढील 5 वर्ष तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे. लक्षात ठेवा, 5 वर्ष तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे. आपला शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. हे शब्द मी तुम्हाला 2022 मध्ये सुद्धा बोललो होतो. 2023 गेलं, 2024 गेलं, 2021 पासून काही झटणारे लोक आहेत, अजून सुद्धा शिक्षक होता आलेलं नाही, कारण नियोजन नाही. शेवटच्या 8 दिवसात अभ्यास करून कुणालाही शिक्षक होता येत नाही. तुक्के मारणारे शिक्षक झालेले नाहीत मित्रांनो. सगळा फ्रॉडपणा आहे. सोशल मीडियाला सगळं काही वायपट चाललेलं आहे आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जो अभ्यास करेल तोच शिक्षक होणार आहे भविष्यामध्ये. कोणत्या परीक्षा पास करायचा? डीएड केलंय मित्रांनो. TET पात्रता परीक्षा एक पेपर पास करा. तुम्हाला 1ली ते 5वी या वर्गासाठी तुम्ही पात्र राहाल आणि तुम्हाला TIIT द्यावीच लागेल. TIIT मध्ये सध्या चांगले गुण मिळावे लागतील. त्यानंतर तुमचं डीएड पदवी झालंय, डीएड प्लस पदवी तुमच्याकडे आहे. पेपर 1 आणि दोन्ही पेपर पास करा TET चे.
पेपर ए 2 किंवा 1 6 ते 8 वर्गासाठी तुम्ही पात्र असाल, TIT एक्झाम मध्ये तुम्हाला गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रक्रिया आहे आपली. आता विद्यार्थी मधला मार्ग म्हणजे CTET पास करतात. म्हणजे हे कसं आहे, दुखाला मलमपट्टी केल्यासारखं आहे मित्रांनो. CTETचा TETचा काही संदर्भ नाही आणि TITचा काही संदर्भ नाही. फक्त आपल्याला ही पात्रता परीक्षा म्हणून पास करता येते. सोपी परीक्षा असते, पास करू शकता, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला TITला खूप त्रास होतो. तुम्हाला TITचा अभ्यास सुद्धा आतापासून करणं आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे जे विद्यार्थी TET पास आहेत त्यांचाच टक्केवारी तुम्हाला इथे दिसून येईल की TET पास असणारे टेट एक्झाम मध्ये सुद्धा चांगले गुण घेत असतात. साधारणपणे 2% लोक इकडे पुढे जातात. लक्षात घ्या, इथं सर्व 90% लोक हे सरकारी नोकरीसाठी पात्र होतात. कारण सिलेबस मध्ये सारखेपणा आहे, त्यामुळे बोलतोय मी. सिलेबस मध्ये सारखेपणा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ग्रो अकॅडमीचा व्हिडिओ बघितला म्हटल्यानंतर आतापासून तयारी जर असेल तुमची करायची, गॅरंटी देऊन सांगतो 100% नोकरी लावून दिली जाईल मित्रांनो. लक्षात ठेवा, 100% नोकरीला तुम्ही थोडा रोज थोडा अभ्यास करायचा. आपला एकही दिवस क्लास बंद नसतो, परीक्षा असेल किंवा नसेल. आता TITची एक्झाम झाली विद्यार्थी मित्रांनो, आपली TETची बॅच चालू झालेली आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा. TET, टेट, CTET या तिन्ही परीक्षा तुमच्याकडून क्रॅक करून घेतल्या जातील. आणि या तिन्ही परीक्षा तुम्हाला आतापासून अभ्यास करण्याची तयारी असेल तर आपल्याकडे क्वालिटी म्हणजे क्वालिटी, क्वांटिटीची गरज नाही. 100 लोक आले, 100 लोकांमधलेच आपल्याला TET पास करायचे आणि TIT एक्झामला सुद्धा त्यांना चांगले गुण मिळवून द्यायचे, हे आपण धरलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पेपरचे सिलेबस वगैरे आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकलेलंच आहे. आता तुमचं BEd झाले, ओके, BEd वाल्यांनी आता सेकंड TET पास करणं आवश्यक आहे मित्रांनो. करा, 100% करा सेकंड TET. आणि TIT एक्झाम मग द्यायची आहे. TIT एक्झाम दिल्यानंतर तो 6 ते 8 या वर्गासाठी किंवा 9-10 वर्गासाठी तो पात्र असणार आहे. म्हणजे 6 ते 10वी पर्यंतच्या ज्या काही तुमच्या जागा येतात त्या जागेमध्ये तुम्ही पात्र असणार आहात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आतापासून अभ्यास केला तरच हे सर्व काही मिळवता येणार आहे. खरं सांगायचं की किती दिवस अभ्यास केला TIT 3 मध्ये, TIT 3 मध्ये तुम्ही किती दिवस अभ्यास केलात, तर मी साधारण सांगेल 50% सुद्धा असे लोक नाहीत की बाबा 6 महिने झाला अभ्यास करतायत, 6 महिने झाला अभ्यास करतायत, असे 50% सुद्धा लोक नाहीत. 2,25,000 अर्ज आलेले आहेत. यापैकी 25,000 सुद्धा लोक 100 मार्काच्या पुढे मार्क घेऊ शकत नाहीत. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. कारण त्यांनी फक्त जुगाड शोधलेले. सुरुवातीचे पेपर फार सोपे होते असं सोशल मीडियाला व्हायरल झालं. मी एकही व्हिडिओ बनवला नाही मित्रांनो. अवघडच होता पेपर, पहिल्यापासून अवघड होता. आता पण 30 दर्जे आहे, शेवटपर्यंत पण तोच दर्जा असणार. नो प्रॉब्लेम. आपल्याला IBPS सुट्टी देत नाही. तिथे अभ्यासाला कुठलाही दुजाभाव करता येत नाही. अभ्यास म्हणजे अभ्यास, प्रॉपर म्हणजे प्रॉपरच हवा असतो IBPS ला. त्याच्याशिवाय परीक्षा क्रॅक होत नाही. डोक्यात ठेवा, तुम्हाला शिक्षक व्हायचंय तर तुम्हाला या परीक्षा क्रॅक कराव्याच लागतील. परत एकदा बोलतो, कराव्याच लागतील. उद्या सोशल मीडियाला रडत बसायचं नाही. कारण विषय काय, तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो. तुमचा विषय, आता ही परीक्षा झाली, TIT एक्झाम झाली. जर सरकारने समजा 10,000 जागा काढल्या, मेरिट किती हाय जाईल? TIT 3 झाली आणि 10,000 जागा आल्या, 10,000 जागा आल्या, मेरिट हाय जाईल की लो राहील? सांगा बरं. 21,000 पदसंख्या असताना सुद्धा 110 वाले घरी होते. किती? 110 वाले घरी होते, 115 वाले घरी होते, 117-18 वाले झालेच बाबा. त्यांचं प्रायमरी लेवलला झाले, सेकंडरी लेवल झाले, इंग्लिश होती म्हणून झाले, हिंदी होती म्हणून झाले, भाषा विषय होते, स्पेशल विषय होते, मॅथ सायन्स होतं म्हणून झाले, त्यानंतर कास्ट होती म्हणून झालेलं आहे. लक्षात घ्या, मी सांगतो, 1ली ते 5वी शिक्षक व्हायचे. तुमचं टार्गेट असलं पाहिजे 120 मार्क. 6वी ते 8वी शिक्षक व्हायचंय, तुमचं टार्गेट असलं पाहिजे 130 मार्क. 9वी ते 10वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचंय, तुमचं टार्गेट असलं पाहिजे 140 मार्क. घेतलेच पाहिजे TIT एक्झाम मध्ये. 11वी ते 12वी याच वर्गासाठी शिक्षक व्हायचंय, तुमचं टार्गेट असलं पाहिजे 150 मार्क. यापर्यंत तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तुमचं क्वालिफिकेशन व TIT एक्झाम मार्क गृहीत धरले जातात.
आता बऱ्याच लोकांचा संभ्रम आहे, आमच्या चुलत्याची, आमच्या काकाची, आमच्या मामाची, भाच्याची, सासऱ्याची, सासूची काहीतरी संस्था आहे, मला तिथे संस्थेमध्ये परमनंट केलं जाणार आहे. अजिबात तसं होत नसतं. आता पवित्र पोर्टलनं ठरवलंयच, आम्ही जो पाठवील तो शिक्षक घ्या, अदरवाईज तुम्हाला दुसरा शिक्षक भरता येणार नाही. पवित्र पोर्टलला नोंदणी केल्यानंतर तुम्हाला संस्था येतात आणि त्या संस्थेच्या माध्यमातूनच तुम्हाला त्याच संस्थेवर शिक्षक होता येतं. अदरवाईज तुमच्या मामाची, काकाची, मावशीची, त्यानंतर सासूची, सासऱ्याच्या संस्थेवर होता येत नाही. ते डोक्यातलं खुळं काढून टाका. कितीही पैसे घालून आपल्याला आपली तिथे फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मला वारंवार कॉल येतात की सर मला परमनंट करतो म्हटले, 10 वर्ष झालं ड्युटी करतो, एकही रुपया हातावर टिकवला नाही आणि आता मी परमनंट होऊ शकतो का? मला सांगायला सुद्धा जड जातं. तुमचं आयुष्य म्हणजे तुमचं वय वाया घालवलं आहे तुम्हाला तिथे, आणि तुम्ही आता TIT ची तयारी करा, TET ची तयारी करा. मित्रांनो, असं दुर्दैव आहे, 42.5 वर्षाचा माणूस सुद्धा TIT एक्झाम देतोय आता. त्याचं कारण काय? त्यांनी 15 वर्ष एका संस्थेवर जॉब करून सुद्धा त्याला परमनंट केलं नाही, अप्रुव्हल निघालेला नाही, पगार दिला नाही, त्याच्याकडून 10 लाख रुपये घेतले आणि फक्त तुला जाण्या येण्याचा खर्च म्हणून 3,000 रुपये दरमहा टेकवत होते त्याच्या हातावर. त्या कचाट्यात सापडू नका. आणि तुम्हाला तर माहित आहे, इंग्लिश स्कूलवर व इतर छोट्या मोठ्या संस्थेवर काम करत असताना स्वतःची हॅरेसमेंट, स्वतःला गुंतवून घेणे, जे पैशापेक्षा जास्त काम करणे, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भोगाव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयाने ठरवल्याप्रमाणे वेळेत TET एक्झाम आहे व TIT एक्झाम आहे. तुम्हाला 2026चा प्लॅन करायचा आहे. 2026च्या या प्लॅन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, मी सुद्धा तुमच्या सोबत असणार आहे. आणि 2026ची आपली TET, TIT, CTET या सर्व एक्झामची तयारी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी हा माझा संपर्क क्रमांक आहे. आपला अनुभव बघितला ऑनलाईन क्षेत्रामध्ये 2021च्या TET एक्झाम पासून ते 2025च्या TIT एक्झाम. आता आपलं टार्गेट आहे 2026च्या सर्व एक्झाम क्रॅक करणे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला या व्हिडिओ पासून काहीतरी प्रेरणा मिळाली असेल तर कमेंट करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.